मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे आपलं आपल्या चॅनल लर्न इंग्लिशवर. तो तर चला आज द हिंदू एडिटोरियलमधील ओकॅब्युलरीची सुरुवात करूया. आजचा पहिला शब्द आहे सर्कमवेन्शन. सर्कमवेन्शन हा नाऊन या प्रकारे वापरला जातो आणि सर्कमवेन्शनचा अर्थ होतो निवारण करणे व तरकीब करणे. द ॲक्शन ऑफ ओव्हरकमिंग अ प्रॉब्लेम ऑर डिफिकल्टी टिपिकली इन अ क्लेवर अँड सरेप्टिशियस वे. म्हणजेच की एखादी प्रॉब्लेम आली किंवा डिफिकल्टी आली तर तिला कशा प्रकारे सोडवायचं. सरप्टिशियस म्हणजे रहस्यमय प्रकारे सोडवणे, तिचं निवारण करणे म्हणजेच सर्कमवेन्शनचा अर्थ होतो. सर्कमवेन्शनचे समानार्थी शब्द आहेत प्री एमियन्स, रिड्रेसॅट, डिटरन्स, डिटरमेंट, इल्युजन. पुढचा शब्द आहे विल्डिंग. हा वर्ब या प्रकारे वापरला जातो आणि विल्डिंगचा अर्थ होतो सत्ता इत्यादीचा वापर करणारा, होल्ड अँड यूज. पुढचा शब्द आहे बोल्स्टेरिंग. हा सुद्धा वर्ब या प्रकारे वापरला जातो आणि बोल्स्टेरिंगचा अर्थ होतो उत्तेजन देणे, बूस्ट करणे, सपोर्ट और स्ट्रेंथन, प्रॉपअप. पुढचा शब्द आहे ऑब्लिगेशन. ऑब्लिगेशन हा नाऊन या प्रकारे वापरला जातो आणि ऑब्लिगेशनचा अर्थ होतो बंधन किंवा कर्तव्य. अन ॲक्ट और कोर्स ऑफ ॲक्शन टू पर्सन इज मोरली और लिगली बाउंड किंवा अ ड्युटी ऑफ कमिटमेंट. म्हणजे एखाद्या गोष्टीच्या प्रती बंधन असणे किंवा त्याचं कर्तव्य असणे. ऑब्लिगेशनचे समानार्थी शब्द आहेत बाउंड, डिटेनमेंट, फास्टनर, ड्युटी, रिस्पॉन्सिबिलिटी एक्सेट्रा. पुढचा शब्द आहे इंटरॅक्शन. इंटरॅक्शन हा नाऊन या प्रकारे वापरला जातो आणि इंटरॅक्शनचा अर्थ होतो परस्पर क्रिया किंवा सुसंवाद, रेसिप्रोकल ॲक्शन ऑफ इन्फ्लुएन्स. इंटरॅक्शनचे समानार्थी शब्द आहेत इंटरकनेक्शन, रेसिप्रोकेशन, लिंक, करस्पॉन्डन्स, इंटरचेंज, इंटरॲक्टिव्हिटी एक्सेट्रा. पुढचा शब्द आहे बॉयकॉट. बॉयकॉट हा वर्ब या प्रकारे वापरला जातो आणि बॉयकॉटचा अर्थ होतो बहिष्कार घालणे, म्हणजेच की विड्रॉ फ्रॉम कमर्शियल और सोशल रिलेशन विथ ॲज अ पनिशमेंट और प्रोटेस्ट. म्हणजे बहिष्कार घालणे किंवा वाळीत टाकणे. बॉयकॉटचे समानार्थी शब्द आहे ऑस्ट्रासिझम, ऑस्ट्रासाइज, बॅन एक्सेट्रा. पुढचा शब्द आहे स्टिपुलेट. स्टिपुलेट हा वर्ब या प्रकारे वापरला जातो आणि स्टिपुलेटचा अर्थ होतो निश्चित करणे किंवा वचन देणे. डिमांड और स्पेसिफाय टिपिकली ॲज अ पार्ट ऑफ बार्गेन और ॲग्रीमेंट. स्टिपुलेटचे समानार्थी शब्द आहे रेक्टिफाय, सेट डाऊन, स्टेट क्लिअरली, डिमांड, रिक्वायर, इन्सिस्ट. पुढचा शब्द आहे कॉम्प्ली. कॉम्प्ली हा वर्ब या प्रकारे वापरला गेलेला आहे आणि कॉम्प्लीचा अर्थ होतो अनुरूप वागणे किंवा पालन करणे, म्हणजे एखाद्याच्या मनासारखे वागणे किंवा आज्ञा मानणे. ऑफ अ पर्सन और ग्रुप ॲक्ट इन अकॉर्डन्स विथ अ विश और कमांड. कॉम्प्लीचे समानार्थी शब्द आहे अबाइड बाय, इन अकॉर्डन्स विथ, ओबे, फॉलो, ॲग्री टू, इल टू, अढेर टू. पुढचा शब्द आहे रिसेंटमेंट. हा नाऊन या प्रकारे वापरला जातो आणि रिसेंटमेंटचा अर्थ होतो चीड किंवा राग, संताप येणे. अ बिटर इंडिग्नेशन ॲट हॅव्हिंग अ बीन ट्रीटेड अनफेअरली. जर कोणी आपल्या मनासारखं नाही वागलं तर आपल्याला चीड येते, राग येते, त्याला रिसेंटमेंट असे म्हणतात. रिसेंटमेंटचे समानार्थी शब्द आहे अँगर, फ्युरी, फ्रेट, ॲग्रावेशन, इरिटॅन्सी. पुढचा शब्द आहे ह्युमिलिएट. हा वर्ब या प्रकारे वापरला जातो आणि ह्युमिलिएटचा अर्थ होतो अपमान करणे, मानखंडना करणे. मेक फील अशेम बाय इंजुरी देअर डिग्निटी अँड सेल्फ रिस्पेक्ट इस्पेशली पब्लिकली. ह्युमिलिएटचा समानार्थी शब्द आहे मॉर्टिटी. पुढचा शब्द आहे इनडिस्क्रिमिनेट. हा ॲडजेक्टिव्ह या प्रकारे वापरला जातो आणि इनडिस्क्रिमिनेटचा अर्थ होतो अंधाधुंद, स्वेअर, म्हणजे डन ॲट अ रँडम और विदाउट केअरफुल जजमेंट. इनडिस्क्रिमिनेटचे समानार्थी शब्द आहे अनगव्हर्न. पुढचा शब्द आहे रॅपर्ट. रॅपर्ट हा नाऊन या प्रकारे वापरला जातो आणि रॅपर्टचा अर्थ होतो जवळीक, संबंध, सख्य, म्हणजे एकदम जवळचा व्यक्ती ज्याला आपण चांगल्या प्रकारे ओळखतो असा. अ क्लोज अँड अ हार्मोनियस रिलेशनशिप in which the people or group
concern, understand each other's feeling or idea and communicate well. रॅपॉर्टचे समानार्थी शब्द आहे कंपॅनियनशिप, फ्रॅटर्निटी. पुढचा शब्द आहे इविक्शन. इविक्शन हा नाऊन या प्रकारे वापरला जातो आणि इविक्शनचा अर्थ होतो बेदखल करणे किंवा बाहेर घालवणे. द ॲक्शन ऑफ एक्सपेलिंग समवन, इस्पेशली अ टेनंट फ्रॉम प्रॉपरली एक्सक्लुजन. एक्सक्लुजनचा अर्थ होतो निष्कासन, निष्कासित करणे. इविक्शनचे समानार्थी शब्द आहे इजेक्शन, एक्सपेल. पुढचा शब्द आहे अबॅन्डन. हा वर्ब या प्रकारे वापरला जातो. अबॅन्डनचा अर्थ होतो त्याग करणे, सोडून देणे. गिव अप कम्प्लिटली. अबॅन्डनचे समानार्थी शब्द आहे चक, डिस्कार्ड, डिस्क्लेम, फोरगो, फोरसेक, फोर्सवियर, पुट अवे, क्विट एक्सेट्रा. पुढचा शब्द आहे अलायनेट. अलायनेटचा अर्थ होतो दूर करणे, कॉज टू फील आयसोलेटेड और इस्ट्रेंज्ड. अलायनेटचे समानार्थी शब्द आहे पुट अवे, अ डिस्टन्स, मेक हॉस्टाइल टू, इस्ट्रेंज्ड, सेपरेट एक्सेट्रा. पुढचा शब्द आहे एम्फॅटिक. हा ॲडजेक्टिव्ह या प्रकारे वापरला जातो आणि एम्फॅटिकचा अर्थ होतो जोरदार किंवा स्पष्टपणे एखादी गोष्ट व्यक्त करणे. शोविंग और गिविंग एम्फॅसिस, एक्सप्रेसिंग समथिंग फोर्सिबली अँड क्लिअरली. एम्फॅटिकचे समानार्थी शब्द आहे क्लिअर, कॅन्डिड, अपारेंट, कोहेरंट, एव्हिडंट, फोर्थराइट.